आपण सत्राचे अध्यक्ष साळवे सर यांना विनंती करतो त्यांनी करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र अशोक शेट्टी सर लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये जवळपास 10 वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणून राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे सामाजिक कार्याचा बराचसा असा अनुभव आहे. असे आमचे मित्र कार्यक्रम अधिकारी सुरवशे सर, भालेराव सर, जयरागर सर, श्रीमंगले सर आणि या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व गुणी स्वयंसेवक, ग्रामस्थ. आताच आपण या ठिकाणी एवढे मौलिक विचार ऐकलेले आहेत आणि एवढ्या सुंदर वाणीमधून ऐकलेले आहेत. सरांची मराठी भाषा आणि त्यांनी दिलेली उदाहरणांची जोड यामधनं आपण बरंचसं चांगलं काही ऐकलेलं आहे. याच्यानंतर मी काही बोलावं किंवा याच्यापेक्षा आणखी काही बोलून तुम्ही जे काही ऐकलेलं आहे त्याचा विसर पडेल असं काही करावं असं मला वाटत नाही. परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगेन की या शिबिरामधनं जे काही विशेष शिबिर आहे निवासी शिबिर यामधनं आमचं महाविद्यालय आणि एकूणच सर्व यामध्ये समाविष्ट असणारे सर्व कार्यकर्ते, शिक्षक हे नैतिक मूल्य आणि त्याबरोबर असणारे इतर जे काही आवश्यक संस्कार आहेत ते करण्याचं काम हे वेळोवेळी करत असतात. मी या ठिकाणी सरांना सांगू इच्छितो की या शिबिरामधनं आपण श्रम संस्कार असतील, बाकीचं काय समजा आरोग्य संदर्भातील समस्या असतील, याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना किंवा या ठिकाणी समाविष्ट असणारे जे काही स्वयंसेवक आहेत यांना नैतिक मूल्य काय असावेत किंवा काय असतात आणि त्याची जडणघडण किंवा ते आपल्याकडे कसे येऊ शकतात किंवा कसे येतील यासाठी सुद्धा सततचा प्रयत्न हा केलेला असतो. आपणा सर्वांना माहीत आहे आणि आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला घडवत असताना किंवा एखाद्याला चांगलं किंवा वाईट काय आहे हे सांगत असताना बऱ्याचदा त्यामध्ये संभ्रम निर्माण होतात. आता आजच आपण जर पाहिलं तर आजचा जो विषय आहे शिक्षण आणि नैतिक मूल्य, तर हे दोन्ही विषय आपल्याला तसे समजण्यासाठी जड असे वाटतात. एक शिक्षण आहे आणि दुसरं नैतिक मूल्य आहे. तर याला अगदी सोप्या भाषेमध्ये किंवा सरळ भाषेमध्ये आपण जर समजून घ्यायचं झालं तर आपल्याला मानव म्हणून जगत असताना चांगलं काय आणि वाईट काय एवढं जरी कळालं तरी आपल्यामध्ये चांगल्या प्रकारची नैतिक मूल्य रुजली असं आपल्याला म्हणता येईल. मित्र हो, काल आपण या ठिकाणी शिबिराचे जेव्हा उद्घाटन केलं त्यावेळेस मी एक उदाहरण या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगणार आहे. आपले सर्व शिबिरार्थी आणि स्टाफचे सर्व लोक, शिक्षक हे सर्वजण या ठिकाणी आपण आलो. शिबिराचं उद्घाटन झालं आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आपल्यातीलच काही विद्यार्थी हे नदीवरती गेलेले होते. 10 ते 12 विद्यार्थी असावेत आणि या सर्वांनी मिळून एक फार मोठा असा पराक्रम केला. तो काय केला असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्यामध्ये जो दामन नाग होता तो सर्वांनी मिळून मारला. तो सर्वांनी मिळून मारला आणि शौर्याचं प्रतीक म्हणून तो साप घेऊन ते आपलं जे कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी फोटो काढले, जे जे काही करायचे ते केलं. आता हे सर्व सांगण्याचं कारण एकच आहे की आपण शिक्षण घेत असताना किंवा आपण शिक्षित झालो, आपण उच्च शिक्षण घेतलं तर हे सर्व केल्याच्या नंतर आपल्याला काय कळतं किंवा त्यामधून आपण काय बोध घेतो किंवा आपल्याला काय कळालं पाहिजे. सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की डिस्कव्हरी चॅनलवरती आपल्याला हजारो किंवा कोट्यावधी रुपये खर्च करून काही गोष्टी दाखवल्या जातात. त्यामध्ये काय दाखवलं जातं, दुर्मिळ प्राणी कुठले आहे, दुर्मिळ काय आहे, सध्या ते कसं नष्ट होत चाललेलं आहे. तर हे सर्व नष्ट होण्याचं कारण किंवा त्याचं जे काही मूळ असेल ते म्हणजे आपण सर्वजण आहोत. आपणाला जर एवढं कळालं की त्या सापाला मारायचं नसतं किंवा त्याच्या आदिवासामध्ये जाऊन त्याच्या घरामध्ये घुसून आपण त्याचं घर नष्ट करायचं नसतं, हे जरी कळालं असतं, तो एक चांगला विचार आपल्याला कळाला असता तर आपण एक चांगलं नैतिक मूल्य आपल्या अंगी रुजवलं असतं त्या ठिकाणी आपल्याला
म्हणता आलं असतं. त्यामुळे मित्र हो, आपल्याला जे जे काही चांगलं असेल ते चांगलं घेता यावं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगतो की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे काही जे काही गुण असतात अंगामध्ये, आपल्या अंगी जे काही गुण रुजलेले असतात, त्यामध्ये एक साधं उदाहरण सांगतो. आपल्याकडे जर समजा राष्ट्रगीत सुरू असेल किंवा सुरू होणार असेल, तर राष्ट्रगीत सुरू झाल्याबरोबर आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी सावधानमध्ये उभा राहतो आणि ते राष्ट्रगीत त्याला आपण मानवंदना देतो. त्या ठिकाणी आपल्याला कुणी सांगितलेलं असतं का की तुम्ही या ठिकाणी सावधानमध्ये उभारलं पाहिजे किंवा या ठिकाणी तुम्ही त्याचा सन्मान केला पाहिजे? हे कुणीही सांगितलेलं नसतं. यावेळेला ती शक्ती तुमच्यामध्ये स्वतःहून निर्माण झालेली असते, स्वतःहून जागृत झालेली असते. जसं सरांनी म्हटलं की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे. त्यावेळेला तो विद्यार्थी त्या ठिकाणी स्वतःला ओळखतो. अर्थात ही जाणीव तुम्हाला कशी निर्माण होते? तर ही जाणीव निर्माण होण्यासाठी अगदी बाल्यावस्थेपासून, ज्याला आपण बालवाडी म्हणतो किंवा अंगणवाडी असेल, तेव्हापासून त्या मुलांना शाळेत पाठवलं जातं. शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ हे परिपाठ दिले जातात की आपण हे करायचं असतं, हे करायचं नसतं. आणि त्याच्यामधनं मग हे सगळे गुणधर्म आपल्या अंगी येत असतात. तसंच प्रत्येक गोष्टीचं आहे, काय करावं आणि काय नाही करावं किंवा काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे समजून घेण्याची गरज आपल्या सर्वांना असते. आता शालेय स्तरावर हे सर्व ठीक आहे किंवा आपण काय केलं पाहिजे हे सांगितलं जातं. आता शाळा महाविद्यालयामधून आपल्याला काय सांगितलं पाहिजे? शाळा महाविद्यालयामधनं तुम्हाला हे विचार कधीही दिले जात नाहीत. त्याचं कारण असं की हे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत असं गृहीत धरलं जातं किंवा गृहीत असतं. आता आज आपण समजा सांगायचं झालं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये की आपल्याला असं म्हटलं की एखादे सर दिसले की त्यांना धरलं पाहिजे आणि मारलं पाहिजे. किती चांगलं वाटतं? किती चांगलं वाटतं? हे तुमच्या बुद्धीला पटत नाही किंवा हे कुणालाही वाटत नाही किंवा हे जे चाललंय ते योग्य आहे किंवा हे जे केलं ते चांगलं आहे. तर लक्षात घ्या, आपल्या सर्वांच्या मध्ये चांगले विचार किंवा चांगले आचरण हे निश्चितच असतं, परंतु त्याचबरोबर काही दुष्ट प्रवृत्ती किंवा काही दुष्ट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये असतात आणि त्यांचं जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी प्रमाण जास्त होतं तेव्हा आपले चांगले विचार हे हरलेले असतात. तर असं जर व्हायचं नसेल तर त्यासाठी आपलं शिक्षण हे चांगलं असलं पाहिजे आणि शिक्षण घेत असताना आपण चांगल्या गोष्टी ह्या नेहमीच आपल्यामध्ये अंगीकारल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी आपण आग्रह धरला पाहिजे. आणि शेवटी जाता जाता मी एक उदाहरण सांगेन. आपण बदक नावाचा प्राणी कधी पाहिला का? पक्षी कुठं पाहिला? तुमच्या तळ्यामध्ये पाहिला. तर लक्षात घ्या, जे बदक आम्ही बालपणी नेहमी पाहायचो ते बदक आम्हाला 10 ते 12 वर्षानंतर अचानक या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं. तर मी हे या ठिकाणी जाणीवपूर्वक यासाठी सांगतो की आपल्या या गावाच्या परिसरामध्ये जे काही साठवण तलाव आहेत, पाण्याचे तलाव आहेत, त्या ठिकाणी काही दुर्मिळ बदक त्या ठिकाणी वास करतायत. तर त्या बदकांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे किंवा तशा प्रकारची जाणीव त्या परिसरामध्ये जे कोणी असतील त्यांना निर्माण करून दिली पाहिजे. हे जरी करून दिले तरी आपल्या अंगी एक चांगलं नैतिक गुण निर्माण झाला असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. तर या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही. सरांनी आपल्याला बरेचसे चांगले विचार सांगितलेले आहेत. तर त्या सर्व विचारांचं आचरण आपण करून एक चांगला विचार घेऊन निश्चितच आपण बीड शहराकडे जाऊ अशी आशा व्यक्त करतो. सरांना खात्री येतो की आपल्या सर्व विचारांचा निश्चितच या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे गांभीर्याने विचार करून त्याचं पालन कसं करता येईल आणि आमच्यामध्ये आमच्या स्वला जास्तीत जास्त ओळखण्यासाठी काय करता येईल याचा तिचा प्रयत्न या शिबिरामधनं केला जाईल. या ठिकाणी आपण सर्वांनी मलाही शांतपणे ऐकलं. एवढी थंडी असताना सुद्धा सर्व शिबिरार्थी या ठिकाणी थांबले, उत्कृष्ट असं काम केलं. याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.